नमस्कार मंडळी. तर आपण आज शेंगदाण्याचे लाडू करणार आहोत. तर मी त्यासाठी हे बघा शेंगदाणे फोडते आणि शेंगदाणे फोडून भाजणार आहे आणि नंतर ह्याचे लाडू करणार आहे. म्हणजे एकदम रिअल लाडू झाले. आपण आयते विकत आणलेले शेंगदाण्यापेक्षा हे घरचे शेंगा असतील ना तर त्याचे लाडू एकदम चवदार लागतात. तर बघा तुम्ही, पूर्ण रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे. तर एवढे शेंगदाणे घेतलेले आहेत आपण. त्या दिवशी मी तुम्हाला शेंगा फोडल्यात होत्या आणि शेंगा फोडून एवढे प्लेट भरून शेंगदाणे घेतलेले. आपण शेंगदाण्याचे लाडू खाणार आहोत कसे करायचे ते. तर हे व्यवस्थित आधी आपण बारीक गॅसवरती छान भाजायचे. म्हणजे कशासाठी बारीक गॅसवरती भाजायचे, तर आतून पण व्यवस्थित भाजले जातात. त्यासाठी बारीक गॅसवरती भाजायचे शेंगदाणे चांगले. आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला परत गूळ पण मी दाखवते किती घेतला. जेवढा गूळ आहे ना तेवढे शेंगदाणे घ्यायचे. तुम्ही अर्धा किलो शेंगदाणे घेतले, अर्धा किलो गूळ घ्यायचा. 1 किलो शेंगदाणे घेतले तर 1 किलो गूळ घ्यायचा. आता हे मी प्लेट भरून शेंगदाणे घेतलेले आहेत. किंवा मोजून पण मी सांगते, वजन काटा करते किती शेंगदाणे त्याचे भाजल्यानंतर आणि नंतर तुम्हाला दाखवते. असे शेंगदाणे भाजायचे. हे बघा तुम्ही बघू शकताय कसे. आणि हा गूळ घेतलाय तर 186 ग्रॅम गूळ आहे आणि 186 ग्रॅम शेंगदाणे. तर दोन्ही पण मी मोजून घेतलेले. तर आता हे आपण आणि गूळ बारीक करून घ्यायचा आहे. तर आता ह्याच्यामध्ये आपण खलबत्त्यामध्ये टाकणार आहोत शेंगदाणे कुटण्यासाठी. गार होऊन द्यायचे शेंगदाणे भाजल्यानंतर आणि नंतर लाडू करायचे गार झाल्यानंतर. तर अशा प्रकारे आपण ह्याच्यात ना असे टाकून कुटून घेऊ आपण खलबत्त्यामध्ये. आधी शेंगदाणे घ्यायचे कुटून आणि परत नंतर काय करायचं, गूळ टाकायचा नंतर बारीक केल्यानंतर. तर अशा प्रकारे सगळे कुटून घेऊ आपण. तर आता लाडू हे बघा असे बनवायचे. अशा प्रकारे कुटून घेतलंय. तर ह्याचे आपण बारीक 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 हे बघा तुम्ही बघू शकता. खलबत्त्यात कुटल्यामुळं त्याची चव पण छान लागते, एकदम टेस्ट लागते. तर तुम्हाला बनवल्यानंतर पण मी दाखवते. हे बघा कसा दिसतो. हे बघा लाडू. हे तर अशा पद्धतीने हे लाडू करून घ्यायचे आपण. तर हे बघा तुम्ही बघू शकता. हे बघा कशा प्रकारे लाडू तयार झालाय. तर मी तुम्हाला खाऊन दाखवते कसा लाडू तयार झालाय ती. तर ही बघू शकता. हे बघा हा लाडू मी खाऊन दाखवते. चव एकदम छान झाली. तर तुम्ही पण अशा प्रकारे करू शकता घरी. आणि जरी तुम्हाला पाहिजे असेल तरी सुद्धा मी तुम्हाला अशा प्रकारे सुंदर लाडू तयार करून देईल. तर कसा वाटला हा छोटासा व्हिडिओ तो नक्की सांगा. आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि नंतर नवीन व्हिडिओ भेटू. तोपर्यंत सर्वांना माझ्याकडून बाय बाय. तर त्याच्यामध्ये किती लाडू तयार झाले तुम्हाला मी सांगते. 1 2 3 4 3 7 7 3 10 आणि 10 6 16. तर तेवढ्या ह्याच्यामध्ये 16 लाडू तयार झाले. 186 ग्रॅम शेंगदाणे आणि 186 ग्रॅम गूळ घेतला होता. तर हे बघा तुम्ही लाडू बघू शकताय.